आतापर्यंत जेवढे आमदार होऊन गेले प्रतिस्पर्धी किंवा जे आतापर्यंत झाले, परंतु मला ना वाटत की आमच्या वाकलन गावात कोणी भेटली द्यायलाच पाहिजे आणि आमच्या मते तरी ते राहिले तर आम्ही फुल सपोर्ट मध्ये असा मनमिलावू स्वभाव आणि असा माणूस कोण असेल तर एकच अर्जुन सहज निवडून येतील, ते सहज म्हणजे सहजच. आणि खरोखर की त्याचा विचार मुख्यमंत्री साहेबांनी आणि खासदार साहेबांनी करावा ही आमची ग्रामस्थांची. कॉल केल्यानंतर ते कॉल उचलणार, काही लोक आपला म्हणजे याचा कॉल उचलत नाही. अर्जुनभाई सारखा जर आमच्या इकडे जर आमदार झाला तर कारण आमच्यासाठी तर अतिउत्तम होईल, पण बाजूच्या लोकांसाठी गरीब जनतेसाठी तर चांगलं होईल. कारण स्वतःच्या खिच्यातून आम्ही बरेच ठिकाणी बघितले जे स्वतःच्या खिच्यातून खर्च करून एक परिपक्व आहेत असे एक आम्हाला तरी सध्या मनाने वाटतो आणि त्यांच्यासाठी आम्ही खंबीर. अर्जुनभाई असं व्यक्तिमत्व आहे का ज्या ज्या वेळी गोरगरिबांना संकट येतो त्या त्यावेळी जर हजर राहणारे व्यक्तिमत्व कोण असेल, माझं तर ठामपणे मत आहे की अशा व्यक्तीचा नक्कीच पक्षाने विचार करा. गोरगरिबांना न्याय कसा मिळेल किंवा गोरगरिबांच्या घरपर्यंत कसं पोहोचता येईल याचं जर उत्तम उदाहरण असेल तर ते आमचे अर्जुनभाई पाटील. दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी आपण जे वार्तांकन केलं होतं अर्जुनभाई पाटील यांचं इच्छुक यादीमध्ये नाव का टाकलं नाही त्या संदर्भामध्ये अनेक मतदारांनी आणि त्यांच्या अपेष्ट किंवा इथे मित्रमंडळींनी संपर्क साधला होता सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी. आणि अर्जुनभाई इच्छुक आहेत या माध्यमातून आपला संपर्क साधल्यानंतर आपण आलो नावाडी गावामध्ये. या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि स्वतः ते आपल्याला प्रतिक्रिया देणार आहेत की अर्जुनभाई इज अ ग्रेट मॅन. आणि अर्जुनभाई हे कल्याण ग्रामीण विधानसभेसाठी उमेदवार परिपक्व आहेत आणि त्यासाठी त्यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत. त्या संदर्भामध्ये त्यांचीच प्रतिक्रिया आपण घेण्यासाठी आलेलो आहोत. दर्शक बांधवांनो, आपल्या समवेत नावाडी गावचे ग्रामस्थ आहेत. सर, आपलं नाव काय आणि अर्जुनभाई बद्दल काय सांगाल? इच्छुक उमेदवार आहेत, उमेदवारी मिळालीच पाहिजे, काय सांगाल? माझं नाव नावालेगाव निलेश पांडुरंग सोलंके, नावालेगावचा रहिवासी आहे. आणि अर्जुनभाई पाटील हा एक राजकारणापेक्षा समाजकारण हा त्यांच्या रक्तातच आहे. आणि त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आता कल्याण ग्रामीण मध्ये एक 40+ जी काय एक संघटना त्यांनी तयार केलेली आहे, त्या माध्यमातून बरेचसे काय असे ते काय मदत जे काय 40+ आता जे काय वरिष्ठ खेळाडूंचे काय मुलींचे लग्न झाले त्याच्यासाठी निधी स्वतः संघटनेमार्फत किंवा संघटनेला पुढे राहून त्यांनी बरेचसे असे काही समाज उपयोगी कार्य हे त्यांच्याकडून घडलेले आहेत. आणि ते या विधानसभेसाठी एक परिपक्व आहेत असे एक आम्हाला तरी सध्या मनाने वाटतो आणि त्यांच्यासाठी आम्ही खंबीर पाठीशी त्यांच्या उभे आहोत. आपली मागणी काय असणार आहे? सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे हे स्थानिक खासदार आहेत, त्यांनी हॅट्रिक मारली आणि अर्जुनभाई पाटील त्यांच्या जवळचे अगदी जवळचे मित्र आहेत, पण त्या माध्यमातून आपली काय मागणी असणार आहे खासदार साहेबांकडे? हो, श्रीकांत शिंदे साहेब ज्यावेळी त्यांची निवडणूक साठी एक नामनिर्देशित पर्ची झाली होती का बाबा कल्याण ग्रामीण मधून श्रीकांत शिंदे यांचे नाव ज्यावेळी सूचित करण्यात आले त्यावेळी पासून अर्जुनभाई पाटील हे एवढे त्यांच्यासाठी मेहनत करत होते की मला नाही वाटत का इतर कोणी त्यांच्यासाठी एवढी मेहनत केली असेल या कल्याण ग्रामीणच्या ग्रामीण भागामध्ये. आणि प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक मला वाटतं सकाळी ते 7-8 वाजता जर प्रचार फेरीला आले तर रात्रीच घरी जातो, हे आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यांच्यासाठी असलेला जो एक काय बोलतात प्रेमापोटी श्रीकांत शिंदेच्या, आणि ते त्यांनी करून पण दाखवलं. त्या समेत दुसरे मान्यवर आहेत जे ग्रुप ग्रामपंचायत दहिसरचे माजी उपसरपंच नवनाथ साळुंके आहेत. साळुंकेजी, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आम्ही आज नावडी गावात आलो आणि तुम्ही सरपंच उपसरपंच होतात, अनेकशी कामं केलात, परंतु अर्जुनभाई कल्याण ग्रामीण विधानसभेसाठी उमेदवार आहेत, कसं वाटतं तुम्हाला? नक्कीच हा विचार पक्षाने देखील करावा, कारण अर्जुनभाई एक असं व्यक्तिमत्व आहे का ज्या ज्या वेळी गोरगरिबांना संकट येतो त्या त्यावेळी जर हजर राहणारे व्यक्तिमत्व कोण असेल तर अर्जुनभाई पाटील. आणि माझं तर ठामपणे मत आहे की अशा व्यक्तीचा नक्कीच पक्षाने विचार करावा. पण अर्जुनभाई आणि तुमचं रिलेशन कधीपासून आहे, म्हणजे त्यामध्ये काय काय अनुभव आले? पूर्वी ज्यावेळी अर्जुनभाई नावाने होते त्यावेळी आमची परिचय जास्त नव्हता, परंतु ज्यावेळी 2009 पासून अर्जुनभाईचा जेव्हा परिचय झाला तेव्हापासून अर्जुनभाई एक असं व्यक्तिमत्व वाटलं की अर्जुनभाई हा प्रेमाने घेणारा, म्हणजे गोर असो किंवा गरीब असो
म्हणजे अर्जुनभाईंच्या जर बोलायचा विषय झालं तर अर्जुनभाईंच्या मनामध्ये किंवा नजरेत पैसेवालाच नसून तर गोरगरीब ज्यावेळी येतो त्यावेळी त्याला कवटाळणारे व्यक्तिमत्व म्हणजे अर्जुनभाई. कारण अर्जुनभाईला मी जवळून ओळखतो. ज्या ज्यावेळी आपण त्यांच्याकडे जातो त्या त्यावेळी आपुलकीने मायेचा हात आपल्या पाठीवर फिरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे अर्जुनभाई. एखादा तुम्हाला आलेला अनुभव जे जवळच्या एखाद्या सहकार्याला सहकार्य केलेला तो अनुभव काय सांगाल? हो, ते अनुभव बरेच आहेत. तर आताच आमच्या काकांनी सांगितलं की 40+ माध्यमातून असो अनेक अशी बरीच उदाहरणं आहेत. तर सांगायला गेलो तो अर्जुनभाईंच्या विषयी खूप कमी पडेल. परंतु अर्जुनभाई ज्याच्या वेळी एखादा आपल्या परिचयातला कोणी आजारी आहे त्याला देखील मदत करण्याची आतुरतेने जाणारी व्यक्तिमत्व म्हणजे अर्जुनभाई. आणि अशा व्यक्तीचा नक्कीच विचार करावा आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. लोकसभेचे कार्यसम्राट खासदार असतील माननीय श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडे काय मागणी असणार आहे? यांच्याकडे मागणी म्हणजे हीच का भाईंचा विचार करावा. कारण भाई म्हणजे कधी अकेला धावणारे व्यक्तिमत्व. ज्यावेळी त्यांचा विचार जेव्हा केला जातो त्यावेळी जनतेला देखील आपुलकी वाटते की नाही असं माणसाला कुठेतरी आम्हाला हवा आहे. म्हणून श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी देखील विचार करून भाईंना उमेदवारी द्यावी. सर, मधुराम शेठ आपलं सिद्धेश्वर वातावरणामध्ये स्वागत आहे. काय अर्जुनभाई हे तळागाळातील लोकांना ओळखणारा एकमेव माणूस आहे कल्याण ग्रामीणमध्ये, मग त्याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम नमस्कार. मी व्हॉट्सअपद्वारे किंवा आमच्या मित्रांच्या फोन कॉलद्वारे मला असं माहीत पडलं की अर्जुनभाई पाटील हे आमदारची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. ही बातमी ऐकल्यानंतर मला थोडा आनंद झाला. कारण सर्वसामान्यांचा नेता म्हणून ज्याच्याकडे बघितले जातं ते आमचे अर्जुनभाई पाटील. गोरगरिबांना न्याय कसा मिळेल किंवा गोरगरिबांच्या घरपर्यंत कसं पोहोचता येतील याचं जर उत्तम उदाहरण असेल तर ते आमचे अर्जुनभाई पाटील. सांगायचं झालं तर कोणाच्या घरी सुख असो अर्जुनभाई तिथे पोहोचतीलच, दुःख असो अर्जुनभाई तिथे पोहोचतीलच. म्हणून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे अर्जुनभाई पाटील. बरं, आपण कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रासाठी इच्छुक उमेदवारामध्ये अर्जुनभाई पाटीलचं नाव स्वतः बातमी आली, तुम्ही आता बोलताय, परंतु त्यांना लोकांनी काय निवडून द्यावं आणि सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून किंवा सन्माननीय मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव समाज शिंदे यांच्याकडे काय अपेक्षा कराल? खासदारांकडून एकच अपेक्षा आहे की अर्जुनभाई पाटील यांना उमेदवारीचा अर्ज म्हणून द्यावा. कारण जनतेचा एवढा कॉल आहे. कारण आता आम्ही सध्या आमच्या परिसरामध्ये फिरतो, ज्यांना माहिती झालं ते आम्हाला विचारतात, अरे बाबा अर्जुनभाई पाटील आमदारकीला उभे राहण्यास इच्छुक आहेत. तर आम्ही त्यांना हो सांगितलंय तर ते सांगतात बिंदास असू दे, आमचा त्यांना पाठिंबा आहे. म्हणून माझी खासदार साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की त्यांनी आमदारकीच्या निवडणुकीसाठी अर्जुनभाई पाटील यांचा विचार करावा. मुद्राम शेठ पाटील साहेब, ह्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रासाठी अनेक शिंदे गटातून अनेक स्पर्धक असणार आहेत, मोठमोठे बलाढ्य स्पर्धक असणार आहेत, साम दाम दंडभेद वापरणारे स्पर्धक असणार आहेत आणि मॅन मनी मसल पॉवर हे सगळ्या गोष्टी असणार आहेत. परंतु अर्जुनभाईला यासाठी तगड आव्हान वाटत नाही का? काय सांगाल? नक्कीच नाही. कारण अर्जुनभाईंचा या परिसरामध्ये जो संबंध आहे, जनतेचा कॉल आहे तो अर्जुनभाईंच्या पाठी आहे. उदाहरणार्थ 27 गावे झाली, आमची 14 गावं झाली किंवा डोंबिवली ते परिसर झाला. याच्यामध्ये या परिसरामध्ये अर्जुनभाईंचे संबंध एकदम घनिष्ठ संबंध आहेत. मित्रत्वाचे असतील किंवा त्यांच्या मार्फत केलेली कामं असतील किंवा त्यांच्या मार्फत एखाद्या गरीब माणसाला केलेली मदत असेल. बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या आहे की ज्यावेळी नागाव गावचा रस्ता रुंदीकरणाचं काम होतं, रुंदीकरण करण्यासाठी आमच्याकडे गाड्या अवेलेबल नव्हत्या. त्या गाड्या अवेलेबल अर्जुनभाई पाटील यांनी करून दिल्या. त्यामुळे आमच्या नागावगावर त्यांचे उपकार आहेत आणि आम्ही त्याबद्दल सांगू इच्छितो की आमच्या वतीनं जेवढं काही
करता येईल तेवढं आम्ही अर्जुन भाईसाठी करायला तयार आहोत. दर्शक बांधवांनो, आपण बघू शकताय आता 8:45 वाजलेत, रात्रीची वेळ झालेली आहे, तरी हे अर्जुन भाईचं प्रेम, आपुलकी, स्नेह हे या ग्रामस्थाच्या माध्यमातून, ह्या मित्रमंडळीच्या माध्यमातून बघू शकताय. कारण अर्जुन भाईची बातमी लावली की अर्जुन भाई कल्याण ग्रामीणसाठी इच्छुक आहेत, तर त्या माध्यमातून आज त्यांच्याबद्दल आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. हे सर्व काही भोईर कुटुंबीय आहेत, काही बाकी सगळे वाकणचे ग्रामस्थ आहेत आणि एक नंबरचे सगळे खेळाडू सुद्धा आहेत. त्या माध्यमातून आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. आपल्यासोबत जयेंद्र भोईर सर आहेत. भोईर सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. काय सांगाल, बातमी जशी सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून इच्छुक अर्जुन भाई म्हटलं की सर्व लोकांचे मला फोन आले की वेल डन, एक नंबर, छान बातमी लावली. आता कुठेतरी अर्जुन भाईला न्याय भेटण्याचा तुम्ही प्रयत्न करता ऍज अ रिपोर्टर म्हणून, तर आपलं काय मत आहे आणि काय सांगाल अर्जुन भाई बद्दल? भाई म्हणजे त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि गोड आहे आणि त्यांना मोठा छोटा काही असे काहीच नसतं आणि कधी पण कॉल केल्यानंतर ते कॉल उचलणार. काही लोक आपला म्हणजे याचा कॉल उचलत नाही, तर आणि मनमिलाऊ आणि प्रत्येकाला सांभाळून घेणारा व्यक्तिमत्व आहेत म्हणजे त्यांचे. बरं, असं काय कुठलं काम आहे का की अर्जुन भाईनं, मी तर बघितलं, मी वार्तांकन केलंय स्वतः, अर्जुन भाईनं लाख रुपये नाही, करोड रुपये स्वतःच्या खिच्यातून, ना कुठलं पद, ना कुठली आशा, ना आकांक्षा, ना, आणि कोणी त्यांचं निराशा कधी केली नाही कुणाची. तर आपलं मत आहे, माझं मत असं आहे की आपल्या गावात असा काय अनुभव आलाय का की नागावला सुद्धा त्यांनी स्वतः सिमेंट काँक्रीट रस्ता बनवून दिलाय कुठलं पद नसताना, त्यावरती काय सांगेल? आम्हाला सुद्धा आमच्या मैदान होता आणि मैदानामध्ये कॉन्क्रीट पीच होती ना, ते एका फोनमध्ये ते करून दिले आम्हाला. परत आमच्या मंदिरासाठी सुद्धा त्यांनी एक मदत केली, म्हणजे एका फोनामध्येच, आणि ते पण कॅश मधून मदत केली. आणि कधी रात्री 12 वाजता करो, 2 वाजता कॉल करो तरी ते उचलतात आणि आम्हाला पण कधीही कॉल करतात. ते आमच्या गावावर आणि आमच्या चौदावर त्याचं खूप प्रेम आहे आणि अशा व्यक्तीला जर संधी दिली तर आमच्यासाठी म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. जयेंद्र भोईरचं एकूण एक मत आहे की अर्जुन भाईला जर संधी दिली तर अर्जुन भाई नक्कीच संधीचं सोनं करतील, असं भोईर साहेबांचं मत आहे. आणि आपल्या समवेत किरणजी भोईर आहेत. भोईर सर, काय सांगाल, आपण 14 गावातील वाकड ग्रुप ग्रामपंचायतचे रहिवासी आहात, अर्जुन भाई बद्दल काय आदर व्यक्त कराल? खूप मोठी व्यक्ती आहे आणि खूप चांगली व्यक्ती आहे. तर मी तर 40+ मध्ये खेळतोय आणि 40+ला तर एवढं सपोर्ट करतात ते, आणि खूपच म्हणजे कोणाचे थोडंसं आमंत्रण गेला तरी ते हजर राहणारच. आणि म्हणजे ते छोटा व्यक्ती असू द्या त्याला पण ते अशी ओळख देणारच. खूप चांगली व्यक्ती आहेत. आता अर्जुन भाईचं इच्छुक उमेदवार म्हणून आपण बातमी डिक्लेअर केली होती, लावली होती. आता उमेदवारी भेटावी यासाठी आपण श्रीमान डॉक्टर श्रीकांत शिंदे किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांना काय रिक्वेस्ट करणार आहात? त्यांना एक चान्स द्यायलाच पाहिजे आणि आमच्या मते तरी ते राहिले तर आम्ही फुल सपोर्ट करूच त्यांना. सन्मान महोदयाचं मत आहे की आम्ही अर्जुन भाईला सपोर्ट करूया. दुसरे मान्यवर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं नाव काय आणि काय सांगाल अर्जुन भाई बद्दल, काय कृतज्ञता व्यक्त कराल? कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+चे अध्यक्ष अर्जुन भाई पाटील, तसेच कल्याण डोंबिवली शिवसेना संघटक म्हणून आजपर्यंत ते काम करत आहेत ना, ते आपलातून काम आहे त्यांचं. कारण आम्ही 40+ मध्ये जे खेळण्याचं कारण जे आहे ना, ते म्हणजे पहिल्यांदा अर्जुन भाई आहे. कारण रेग्युलर मधून बाद झाल्यानंतर त्या क्रिकेटपटूला कोण विचारत नाही, पण अर्जुन भाईने असा 40+चा प्लॅटफॉर्म दिला की आज आम्ही त्या माध्यमातून आज आमच्या शरीराचा व्यायाम पण होतो. त्याचं श्रेय आम्ही सर्व अर्जुन भाईने देऊ शकतो. एवढंच नाही तर एखाद्या गावात काही प्रोग्राम असेल तर आपण विचारलं की भाई तुम्हाला यावं लागेल, कुठलंही कारण सांगत नाही ते, आणि आवर्जून उपस्थित राहतात. आणि कुठलंही काम असू द्या ते ना बोलणारच नाही. आणि मन मिलावू स्वभाव, तो मोठा असो की छोटा असो. एकदा मी नवीन होतो, एकदा ऑफिसला गेलो होतो जयेंद्र बरोबर. जयेंद्र बाहेर बसलेला, मी पण हॉलमध्ये बसलेलो, पण अर्जुन भाई आतमध्ये ऑफिसमध्ये होते. त्यांना मी दिसलो, अरे तू एकटा बाहेर का बसलास आतमध्ये? म्हणजे एवढं मन भारावून गेलं की एवढा मोठा व्यक्ती आज आपल्याला ऑफिसमध्ये बोलवतो सहज. म्हणजे खरोखर की असा व्यक्ती मी बघितलेला नाही कधी. कारण आता खेळाडू नंतर कल्याण संघटक, ग्रामीण संघटक आहेत. आता पुढची उमेदवारी अर्जुन भाईला भेटावी यासाठी काय आपण निवेदन द्याल किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय खासदार महोदय असतील यांना काय विनंती कराल?
बरोबर की खासदार माननीय श्रीकांतजी साहेबांना अशी विनंती करतो की आमच्या ग्रामीणमध्ये असा मनमिलाऊ स्वभाव आणि असा माणूस कोण असेल तर एकच अर्जुन भाई, आणि जर यानं जर तिकीट दिलं तर खरोखर की म्हणजे आमची जेंट्स लोक मदत करतीलच, पण आमच्या लेडीज सुद्धा मदत करतील. कारण का अर्जुन भाईंचा हा स्वभाव आहे ना, या स्वभावाला तिथे मी सांगतो ना इतर गोष्टीची काहीच गरज लागणार नाही, आवश्यकता लागणार नाही. सहज निवडून येतील ते, सहज म्हणजे सहजच. आणि खरोखर की त्याचा विचार मुख्यमंत्री साहेबांनी आणि खासदार साहेबांनी करावा ही आमची ग्रामस्थांची विनंती आहे. बरं, आपण म्हणता सहज निवडून येतील, परंतु प्रतिस्पर्धकाचं तगडं आव्हान असणार आहे. जे प्रतिस्पर्धक असतील इतर पक्षातले, आणि त्या तगड्या आव्हानाला माननीय अर्जुनभाई पाटील असतील किंवा 14 गावातले जे मतदार असतील ते कसा पाठिंबा देतील, काय सांगाल? तुम्ही प्रश्न छान केला. कारण आतापर्यंत जेवढे आमदार होऊन गेले प्रतिस्पर्धी किंवा जे आतापर्यंत झाले, परंतु मला ना वाटत की आमच्या वाकलन गावात कोणी भेट दिली असेल. परंतु अर्जुनभाईंना आम्ही जेव्हा कधी पण गेलो ना, अरे वाकलांच्या काय समस्या असेल तर सांगा आम्हाला. म्हणजे काही कुठलं पद नसताना, समजा आता संघटक पद भेटलेलं आहे, पण त्याच्या अगोदर सुद्धा हा प्रश्न होता त्यांचा. आणि असा व्यक्ती जर आम्हाला आमदार म्हणून जर भेटत असेल तर याच्याशिवाय दुधात साखर पडल्यासारखी गोष्ट आहे. गेमे सखर म्हणतायत साहेब, खरंच तुमचं अभिनंदन. त्या समवेत संजयजी भोईर आहेत. भोईर सर, काय सांगाल? अर्जुनभाईला किती वर्षापासून ओळखता, आणि अर्जुनभाईंचा आता काही त्यांच्या ओळखीमध्ये पैसा आला, धन आली, दौलत आली, असा काय फरक पडलाय का त्यांच्या माणुसकीमध्ये? अर्जुनभाई बोललं तर खरंच ते फार मनमिलाऊ आहेत. सर्वांना, कोणी असो, छोटा असो मोठा असो, सर्वांना व्यवस्थित हे करतील. आम्ही रात्री अपरात्री फोन केला तर कधीही धावून येणारे व्यक्ती आहेत. दुसरी गोष्ट म्हटलं तर अर्जुनभाई सारखा जर आमच्या इकडे जर आमदार झाला तर कारण आमच्यासाठी तर अतिउत्तम होईल, पण बाजूच्या लोकांसाठी, गरीब जनतेसाठी तर चांगलंच होईल. कारण त्यांनी स्वतःच्या खिच्यातून, आम्ही बरेच ठिकाणी बघितलेत जे स्वतःच्या खिच्यातून खर्च करून काम करतात. ते बरेच ठिकाणी असं बघितलं की त्यांचं जे काम आहे खरंच एक लौकिक काम आहे. बरं, आपण सन्माननीय बाकी जे मतदार आहेत, तुम्ही वाकळणचे ग्रामस्थ, तुम्हाला तो अनुभव आलाय. बाकी एकूण एक शहरातले मतदार असतील, 22 गावातले मतदार असतील, 27 गावातले मतदार असतील किंवा 14 गावातले मतदार असतील, आपण त्या मतदाराला कोणत्या प्रकारचं आव्हान करणार आहात? त्यांना एकच सांगू शकतो की असा एकदम सिंपल बोलू शकतो आपण, सिंपल टाईपचा जो माणूस आपल्या जर आमदार होऊ शकतो, की कोणी गोरगरीब कोणी जाऊ शकतो त्यांच्याजवळ, असे माणसाला जर आमदार केलं तर खरंच त्यांचं चांगलं म्हणजे भलंच होईल. एरियाचं तरी डेव्हलपमेंट चांगली होईल. आपण आपल्या माध्यमातून काही सन्माननीय खासदार साहेबांना किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांना अर्जुनभाई बद्दल काय विनंती करणार आहात का, काय अर्ज करणार आहात का? त्यांना एकच सांगू शकतो आम्ही की एकच एवढीच विनंती करू शकतो की एकदा त्यांना चान्स देऊन बघावे. त्यांचं कार्य, त्यांचं किंवा या एरियामध्ये त्यांनी स्वतःचे कार्यकर्ते पाठवून अर्जुनभाईंचं काय कार्य आहेत ते त्यांनी इथे येऊन स्वतःहून चेक केलं तर माझ्या मते चांगलं होईल. आज वाकळण गावच्या प्रसिद्ध मंदिरामध्ये, भोलेनाथ मंदिरामध्ये, आज ह्या वाकळणकरांनी, भोईर कुटुंबीय असतील की इतर सगळे जयेंद्र भोईर असतील, बाकी सगळे भोईर कुटुंबियांनी एक प्रतिज्ञा दिली की अर्जुनभाई ही व्यक्ती सर्वसामान्य जनतेचा नेतृत्व करणारी व्यक्ती आहे, आणि त्या व्यक्तीला माननीय श्रीकांत शिंदे साहेब, सन्मान्य खासदार साहेब असतील किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव संभाजी शिंदे साहेब असतील, यांच्याकडे त्यांनी विनंती केली आहे की एकमेव असा कल्याण ग्रामीणमध्ये गरिबाचा दाता असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी ह्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी देऊन क्रम प्राप्त करावं, आणि त्या माध्यमातून आमदार ह्या कल्याण ग्रामीण विधानसभेवरती ते निवडून आणण्याचा अट्टहास प्रयत्न करतील, त्यांनी असं आश्वासन केलेलं आहे. आता ह्या बातमीच्या वार्ताकारानंतर सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे किंवा माननीय मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे अर्जुनभाई बद्दल कोणता निर्णय घेतात, आणि अर्जुनभाईला उमेदवारी भेटली तर ह्या 14 गाव असतील, 27 गाव असतील किंवा बाकीचे 22 गाव असतील किंवा शेअर भाग असेल, हा इथले नागरिक, इथले मतदार बेहद खुश होईल असं बोललो तर वावं मुळीच ठरणार नाही. अर्जुन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अर्जुन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उमेदवारी मिळालीच पाहिजे, उमेदवारी मिळालीच पाहिजे. कॅमेरामॅन अजय पवार सोबत मी बालासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, वाकळण, 14 गाव.